हरे कृष्ण. तर तर भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 16वा. तर आपण या भौतिक जगाची परिस्थिती बघितली, म्हणजे कशा प्रकारे हे याची तुलना वृक्षाच्या प्रतिबिंबाची केली आहे. म्हणजे ऍक्च्युअल वृक्ष जो आहे तो आहे आध्यात्मिक जग, पण त्याचं या जीवांच्या इच्छेवर त्याचं प्रतिबिंब प्रतिबिंबित झालेलं आहे ते आध्यात्मिक जग. म्हणून हे प्रतिबिंब आहे भौतिक जग. जसं एखाद्या पाण्यावर झाडाचं प्रतिबिंब असतं. तर त्यावर आपण चर्चा केली. आता या झाड झाड म्हटलं की त्याला काय येईल? दोन प्रकारची फळं येणार. हे की नाही? म्हणजे एक असेल गोड फळ आणि एक असेल तुरट फळ. जसे की त्याचे दोन मेन वृत्त्या इन द सेन्स, या जीव एकदा पश्चाताप करेल आणि अरे मी परत भगवंतामी जायचा प्रयत्न करेन, आणि दुसरं म्हणेल की नाही नाही, अजून या गुणाशी संपर्क करून तो भगवंतांपासून जास्त दूर जाईल. म्हणजे अरे मला हे माहितच नव्हतं की इथे एवढी इंद्रियतृप्तीसाठी काय सुविधा आहे. म्हणून त्या प्रकारे दोन दैवी आणि आसुरी प्रवृत्ती स्वभाव हे या वृक्षाचे दोन फळ आहेत. तर आपण 16व्या अध्यायामध्ये भगवंत दोन्ही स्वभावाबद्दल बोलणार. म्हणून या अध्यायाचं शीर्षक आहे दैव आसुर संपद विभाग योग. तर गुण यांची संपत्ती, म्हणजे दैवी संपत्ती काय, असुर संपत्ती काय, गुणांची ती भगवंत सांगणार आहे. श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम अक्रोधस्त्याग शांतिरपेशुनम दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीर अचाल फलम तेज क्षमा धृति शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तर चार आपल्या तीन श्लोकामध्ये अं, हे जे दैवी गुण आहेत त्याची नोंद केलेली आहे. फर्स्ट थिंग भगवान काय म्हणतात, अभयम. अभयम म्हणजे निर्भयपणा. दैवी लोक, कारण त्यांना पूर्णपणे काय आहे? आश्रय, की भगवंत माझं रक्षण करतील कारण मी त्यांचा सेवक. तसं प्रल्हाद महाराजांना कित्येक दैत्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, भीती घालवण्याचा. भयानक सर्प हत्तीच्या पायाखाली गेला. तर ते भीती दाखवत होते की हिरण्यकश्यपाला काय करा, तू शरण जा, ते तुझे ते. नंतर ते ऐकलं नाही, तर हिरण्यकश्यप स्वतः म्हणजे आज मी स्वतः तुला मारेन. त्यांनी त्याची तलवार काढली, तरी प्रल्हाद भयभीत झाले नाही. है की नाही? तर तो निर्भयपणा कधी येईल, जेव्हा आपण भगवंतांना 100% शरणागती होतो. जसं एखादा सपोज लहान मुलगा आहे, त्याला पूर्ण त्याचे शेल्टर काय, आश्रय काय, त्याची आईच आहे. तो काही झालं तरी समजा आता एखाद्या परिस्थितीत सपोज एका ग्राउंड मध्ये तर फिरतात आहे, बागेत. बागेत नाही पण ग्राउंड मध्ये फिरतात, आणि एखादा बैल सुसाटला आणि तो समजा त्या मुलाकडे येत राहिला, आणि बाजूला त्याचे काय करतात आहे, काही बॉडी बिल्डर त्या मुलाच्या बाजूला बॉडी बिल्डर जे आहेत ते कसरत करतात आहे, आणि दुसऱ्या साईडला तिची म्हणजे तडपातळ आई आहे. तो लहान मुला कोणाचा आश्रय घेईल? त्याच्यासमोर तर तो बिग म्हणजे बलशाली लोक आहेत, तरी तो आश्रय कोणाचा घेतोय? कारण त्याला माहिती आहे यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे. पण मला माहिती आहे, खात्री आहे, मला अनुभव आहे की माझी आई जी आहे मला माझं रक्षण करेल. म्हणून तो त्याच प्रकारे इतर कोणाचाही आश्रय न घेता, जो 100% आपण जेव्हा कृष्णाचा आश्रय घेऊ, तेव्हा हा निर्भयपणा येईल. आपलं सध्या काय चाललेलं आहे, भरपूर ठिकाणी आपलं इन्व्हेस्टमेंट आहे. हा नाही तर तो, नाही तर तो, नाही तर ते, हे देव ते देव, किंवा हा बिग म्हणजे काय म्हणतात त्याला, धनाढ्य व्यक्ती, तो व्यक्ती जो काय असेल. तर अभयम दैवी. म्हणून देवताकडे आपण बघतो भागवतामध्ये, जेव्हाही दैत्य निर्माण होतात, रावण किंवा मग आता हिरण्यकश्यप, कंस, तर काय करतात सगळे देवताकडे भगवंतांना आश्रय मागतात. म्हणून त्यांना देव म्हटलेलं आहे. की ते काय झालं तर भगवंता वाचवा, काय करा, अवतरित व्हा, पुरुष सुक्त गातात. हे की नाही? तर ती निर्भयपणा, सत्व, सत्व शुद्धी. तर दैवी गुण म्हणजे
दैवी गुण असणारा व्यक्ती हा सत्वगुणात, म्हणजे त्याचे जे चॉईसेस असतात, त्याचे जे निर्णय जे आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये रजत तमगुण तो स्वीकारत नाही. तो काय बघतो? सात्विक गुण द्या, शुद्ध सत्व, ज्ञान योग व्यवस्थिती. तर हा या व्यक्तीला भगवंतांबद्दल पूर्ण ज्ञान आहे, म्हणून तो आश्रय घेतला ना. आश्रय कधी कधी घेणार का तुम्ही? तुम्हाला म्हटलं या बँकेत पैसे टाका आणि तुमचे पैसे वाढतील, तर पहिले तुम्ही काय कराल? त्या बँकेबद्दल ज्ञान करा, हे कराल की नाही, की खरंच होत आहे की नाही, ही कोणाची आहे, तो गव्हर्नमेंटल आहे का? तर ज्ञान आहे, ज्ञान म्हणून भगवंतांबद्दल आणि त्यांच्या सृष्टीबद्दल. तर संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान याच्यावर अनुशीलन आहे त्याचं. अनुशीलन याचा अर्थ कसा आहे? उदाहरण देतो की जसं भगवंत त्या अमृत मंथनामध्ये, समुद्र मंथनामध्ये जेव्हा अमृत आलं, तेव्हा एवढे परिश्रम घेतले आहेत देवता आणि असुरांनी. पण भगवंत विष्णू काय म्हणतात? की तुम्ही बसा, तुम्हाला मिळेल, पण मी पहिल्यांदा त्यांना देतो. तर ज्ञानाचं अनुशीलन काय? कोणीच म्हटलं नाही की भगवंत असं हे काय काय पार्शलिटी काय. त्यांना काय? दृढ विश्वास आहे. हे अनुशीलन आहे. नुसतं ज्ञान असून फायदा नाही. त्याचं अनुशीलन करण्यासाठी मग गुरु पाहिजे, शरणागती तर पाहिजे, त्याशिवाय अनुशीलन होत नाही. दान जे पण आपल्याकडे आहे, ती हृदय जे आहे हे निर्मळ असेल तरच आपण दुसऱ्या व्यक्तीवर काय करू शकतो? दया दाखवू शकतो. दया कशाबद्दल, कशा प्रकारे तुम्ही एक्सप्रेस कराल दया? आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांकडनं शेअर करणे, दान. हे की नाही? तेवढ्या रे सगळ्या वाद आहे, तू मर, तुझं मला काय करायचं. ही वृत्ती आसुरी आहे. पण दान देणे ही ही काय आहे? एक प्रकारची दैवी गुण आहे हा. दान, नेक्स्ट स्टेप आहे ज्ञान. दान दिल्यानंतर हृदय आणि मन आणि बुद्धी शुद्ध होऊन त्यात आपण आध्यात्मिक ज्ञान आत्मसात करू शकतो. दम, दम म्हणजे आत्म संयम. आपले जे इंद्रिय आहेत त्यांच्यावर संयम असतो. यज्ञ कर्म करणे, वेद अध्ययन करणे, तपश्चर्या. आर्जव म्हणजे साधेपणा. म्हणजे तो एवढा म्हणजे तो कपटी नको, सरळ. हृदय शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, त्यामुळे काय, जो कोणालाही सत्य बोल, गोड आहे, सत्य आहे. तर साधेपणा एकदम, की ज्याच्यावर कोणी पण काय करेल, विश्वास ठेवेल. पण त्यांना सगळ्यांना माहित आहे की या व्यक्तीकडनं आपल्याला कधी धोका मिळणार नाही. याला म्हणतात साधेपणा. हे की नाही? आपल्याला माहित आहे मित्रांमध्ये काही एकदम साधे असतात, तर आपण लगेच त्यांच्याकडे सगळे आणि आपल्याला माहित आहे काही लोक जे आहेत हे काही पण करू शकतात. त्यांच्याबद्दल आपण काही गोष्टी लपवून ठेवणार. अहिंसा, सत्यम, नेहमी सत्य बोलणे. अहिंसा इन द सेन्स आपण बघितलं की नुसती शारीरिक हिंसा पासून स्वतःला रोखणे नव्हे, ते तर करणेच आहे. पण दुसऱ्याला कुठल्याच प्रकारे इजा पोचणे, त्याच्या दुखवू नये त्याला मानसिकरित्या. आपण म्हणतात लोक टोमणे मारून लोकांचा काय करतात, मूड ऑफ करतात किंवा बऱ्याच प्रमाणे त्यांना डिस्करेज करतात. ती पण एक हिंसा आहे. म्हणून अहिंसा हा खूप महत्वाचा. सत्य बोलणे, अक्रोधस, क्रोध नियंत्रित करणे, त्याग, शांतीर. शांती म्हणजे आपल्या जीवनामध्ये व्यक्तीने तर बरेच दैवी गुण जे आहेत हे नेहमी काय शोधतात, चला ठीक आहे सुट्टी आहे तर मी शांत ठिकाणी जाऊन साधना करेल किंवा निसर्ग बघेल. रजोडे तमगुणे म्हणतील की चला कुठल्या तरी पबला जाऊ किंवा जिथे धांगड चालू आहे. आलं लक्षात? तिथं शांती, त्याच्यात ते रमतील. हे आसुरी गुण. तर दैव आसुर म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट, विरुद्धार्थी हे आहेत. ह्याला हे सत्वगुण आवडलं, त्याला एक्झॅक्टली तमगुणाकडे तो आकर्षित. तर ही शांती. अं, अपैशुनम, अपैशुनम म्हणजे की आपण कुठल्याही प्रकारे कोणाही व्यक्तीची निंदा करू नये. निंदा करू नये त्याचे दोष बघण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचा त्याग करावा. सगळ्यांकडे काय बघावे?
की त्यात ठीक आहे सगळ्यांमध्ये दोष आहेत, पण आपला फोकस कशाला पाहिजे, आपला फोकस ह्याच्यामध्ये चांगले गुण काय. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे आहेत ते म्हणत की जी आपली दोष प्रवृत्ती वरती आली की पहिले बघायचं की आपल्या कॅमेरामध्ये याच्यामुळे पहिले चांगले गुण काय ते घ्या. कारण दोष बघण्यात कोणालाच काय डिग्री द्यायची गरज नाही, सगळ्यांना ऑटोमॅटिक दोष दिसतात. पण चांगले गुण बघण्यासाठी काय पाहिजे, चांगली वृत्ती पाहिजे. ठीक आहे. तर दुर्योधन आणि युधिष्ठिर याच्यावर परफेक्ट एक्झाम्पल आहे. दुर्योधनाला काय सगळेच दोषी दिसतात आणि तो म्हणतो मीच महान आहे. युधिष्ठिर महाराज बघतात की नाही ऍक्च्युली सगळ्यांमध्ये सगळे चांगले गुण आहेत आणि ते गुण माझ्यात नाही असं. तर म्हणून ते दैवी, म्हणून पांडवांना दैवी म्हटलंय. काय म्हटलंय, भवंतम संपदन दैवी अभिजातस्य भारत. ही नेक्स्ट याच्यामध्ये लिहितात की दुसऱ्या श्लोकात की पांडव तू काय आहे, पार्थ संपदम आसुरी. आता हे झाल्यानंतर पाचव्या श्लोकामध्ये की दैवी अभिजातोसी भांडव. म्हणजे कारण हे सगळे बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे असुरी प्रवृत्ती बनल्यानंतर अरे मी असुर तर नाही, म्हणलं नाही तुम्ही दैवी संपद बनव, तुमच्याकडे दैवी गुण आहे. तर अपैशुनम, नेहमी बघावं की माझं चिंतन हे दुसऱ्यांच्या दोषांमध्ये चाललंय, दोषांवर चाललंय की चांगल्या चांगल्या गुणांमध्ये चाललंय. ठीक आहे. दया भूतेषु, सर्व जीवांप्रती काय करावं, दयाभाव असा. फक्त मानवांप्रती नाही. म्हणून प्रभुपाद लिहितात की अरे सगळे जीव हे सारखे आहेत, आपल्या कर्मानुसार ते त्यांना विविध शरीर मिळतात. पण मांसाहार करणे हा कशामुळे, कारण त्यांना दयाभाव नाहीये आणि ही श्रृंखला चालू राहते. इतर प्राण्यांची हत्या करणे आहे, हिंसा करणे म्हणजे काय, आपला या भौतिक जगामध्ये परिवर्तन हे निश्चित करणे. भूत अलोलुप्तम, हे सांगण्याची गरज नाही. अलोलुप्तम म्हणजे की या भौतिक प्रकृतीमध्ये भौतिक गोष्टींसाठी लालसा नको, लोभ, या लोभामुळे सगळं चाललेलं आहे. गरीब माणूस असतो तो म्हणतो अरे मला थोडस मिळालं तर चालेल, पण त्याची सॅलरी वाढली की त्याचे खर्च वाढतात, लाईफस्टाईल वाढलं की परत ते वाढतं आणि लोभ वाढत जातो वाढत जातो. जसं म्हणतात आहे प्रल्हाद महाराज की आय मीन वामनदेव बली महाराजांना म्हणतात. तर बली महाराज म्हणाले 3 पद मागताय तू ब्राह्मणा, मी तुला एक काय देतो, एक आयलंड देतो, भरपूर नोकर देतो, भरपूर पैसा देतो, संपत्ती सगळं देतो. तर वामदेव म्हणतात की मी या 3 पावलामध्ये संतुष्ट आहे. तर ही संतुष्ट जी होण्याची प्रवृत्ती जी आहे की मला जेवढं लागतं त्यात मी संतुष्ट आहे, ती नसेल तर वामदेव म्हणतात की मला तुम्ही एक आयलंड दिलं तर मी मला काय वाटेल, अरे मला अजून 7 पाहिजे, अजून 8 पाहिजे. म्हणजे माझी जी लोभ वृत्ती एकदा मी नियंत्रित केली नाही तर त्याला अंत नाहीये. तर असं म्हटलंय की संतुष्ट व्यक्तीला थोड्याच्या ह्याच्यातही तो सगळं भागवेल, पण लोभी व्यक्तीला पूर्ण जग पण दिलं तरी तुला तो संतुष्ट कर. लोभाचा एवढा काय दरार आय मीन तो एवढा भयानक आपला शत्रू आहे लोभ. म्हणून म्हटलंय अनर्थामध्ये तर येत नाही. तर आपण काम क्रोध याच्यावर जास्त लक्ष ठेवतो, पण लोभही हा एवढा भयानक आहे. तर लोभही बेसिकली एवढाच घातक आहे. पुढे नरकाची द्वार आहे ती भगवंत सांगणार आहे. मार्दवम, मार्दव म्हणजे मृदू, मृदुता, ही सौम्यता हवी वागण्यामध्ये, सौम्यता दिसते. की कुठल्याही प्रकारे कुठला काय झालेलं आहे एखाद्या वेळेस अं, वादविवाद झालाय तर दैवी व्यक्ती जो आहे सौम्यताने तो समजून घे तुमची गरज काय ह्याला, आणि तो व्यवस्थित प्रश्न उत्तरामध्ये काय होईल ते सॉल्व्ह होईल. पण
आसुरी प्रवृत्तीमध्ये वादविवाद झाला तर काय होईल? मारहाणी होईल, संवाद होणार नाही, सौम्यता नाही, एक दुसऱ्याला काय नाहीये, मान देणे नाहीये, रिस्पेक्ट नाही. त्यामुळे सौम्यता खूप आवश्यक आहे. ज्ञानाची ती काय आहे? ज्ञानाचं लक्षण आहे, ज्याला ज्ञान आहे तो सौम्य होऊन जाईल. हीर, हीर म्हणजे बेसिकली विनयशीलपणा. विनयशीलपणा की बेसिकली प्रत्येकाला काय पाहिजे, की कशा प्रकारे प्रत्येक गोष्टी सोडवू शकतो आपण, म्हणजे त्याला सोल्युशन काय असावं, यासाठी विनय असणे आवश्यक आहे. अचापलम. अचापलम म्हणजे दृढ निश्चय. कारण आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपण बघतो की अपयश येते किंवा यश येत नाहीये, तर आपण धरसोड करतो, हे की नाही, साधना खालावते आपली. पण दैवी गुण म्हणजे काय? तो दृढ असतो. अचापलम, धरसोड करणार नाही. तेज, उत्साह आहे त्याच्यात. क्षमा, धृती, धैर्य आहे. शौचम, पावित्र्य आहे. तर आपण बघतो एक्झॅक्टली आसुर जी वृत्ती आहे ती अशौचम. आणि दैवी म्हणजे ऍक्च्युली पहिलं स्नान, स्वच्छता, शारीरिक स्नान, आणि नंतर मग आंतरिक स्नान म्हणजे मंत्रोच्चार, मनाला शुद्ध करणे. ते झालं शौचम. अद्रोह न अतिमानिता. अद्रोह म्हणजे की कुठल्याच प्रकारे व्यक्ती, कुठल्या व्यक्तीचा द्वेष करू नये व दुसऱ्यांपासून सन्मानाची अभिलाषा करू नये. आपण उलट करतो. आपल्याला दुसऱ्यांच्या प्रती अं, त्यांचे चांगले गुण दिसत नाही आपल्याला, वाईट गुण म्हणून आपण त्याचा द्वेष करतो, किंवा त्यात चांगले गुण आहेत म्हणून त्याचा द्वेष करतो, ते माझ्यामध्ये नाहीये. आणि आपल्यात चांगले गुण नाहीये म्हणून लोक आपल्याला मान देत नाही, म्हणून आपण काय करतो? प्रत्येकाकडून मानाची अपेक्षा करतो, आणि ते देत नाही म्हणून त्यांचा द्वेष करतो. पण मान का देतील लोक? तर ते दैवी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात जनरली लोक. म्हणून हा जो प्रकार आहे, तर दैवी एक गुण असलेले व्यक्ती एका साईडला आहे, आसुरी जे आहेत ते दुसऱ्या कोपऱ्यात आहे, आणि मध्यभागी जे आहेत ते लटकलेले आहे. म्हणजे त्यांच्यात काही दैवी गुण आहे, काही आसुरी गुण आहे. पण त्याने कुठलाच एक निर्णय घेतला नाहीये की रे मी दैवी संपद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. तर हे दिलेले आहेत. तर त्यासाठी काय पाहिजे? समोर एक ध्येय पाहिजे. हे गुण दिलेले आहेत दैवी. हे आहेत का माझ्याकडे? ते दिलेले आहे. अपयश नका, दोष नका बघू, हा, आणि मानाची अपेक्षा नका करू, निर्भयपणा, सत्य बोलणे, शांती, अहिंसा, दानम, दमस्य, आत्मसंयम करा. या सगळ्यांसाठी प्रयत्न केले तर आपण काय हो, या मध्यभागी जे आहेत लटकतोय आपण. तिथे दैवी गुण आल्यानंतर मग काय होईल? आध्यात्मिक ज्ञान, अनुशीलन, शांती, सुख अनुभव घेऊ. आणि जर केलं नाही, मध्यभागी राहिलो, तर तुम्ही समजू नका आपण मध्ये राहू. हा काळाचा प्रभाव जसा आहे तो ऑटोमॅटिक आपल्याला आसुरी प्रवृत्तीकडे नेईल, जर काही आपण प्रयत्न केले नाही. तर आध्यात्मिक भौतिक जग कशासाठी आहे? असं सागरासारखं आहे. त्याच्या अपोजिट साईडला स्विम करणार आपण. आपल्याला जायचं आहे तिकडे, पण तुम्ही थांबलात तर काय होतं? तो परत मागे निघतो. जसा तो, हा कलियुगाचा प्रभाव असा आहे. तुम्ही प्रयत्न केले नाही दैवी गुण संपन्न करण्याचा, तर ऑटोमॅटिक कुसंग तुम्हाला काय करेल? आसुरी प्रवृत्ती तुमच्यात आता बघा, ही जे कलियुगामध्ये सगळे वैभव संपन्न लोक आहेत, चांगल्या घराण्यातले आहेत, पण मांसाहार, जुगार, या सगळ्या गोष्टी ते नॉर्मल झाल्यात. अरे याच्याशिवाय कसं लावणार? याचा म्हणजे याच्यावर आपल्याला कळू शकतं की आसुरी गुण आपण बघणार आहोत नेक्स्ट, की कशा प्रकारे अं, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, याच्या अपोजिट लोकांची परिभाषा, व्याख्या झालेली आहे. तर हे आहेत दैवी गुण. ज्याच्याकडे दैवी गुण आहे तो देव झाला, देवतागण.
याच्या व्यतिरिक्त याच्या अपोजिट कोण आहे? दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरी. तर या सगळ्या गोष्टींबद्दल अज्ञान असणे, स्वतःबद्दल माहित नाही मी कोण आहे आणि भगवंतांबद्दल माहित नाही, तर हे ज्ञान तर जीव प्रकृती, ही जीव ईश्वर प्रकृती काल कर्म या या सगळ्यांबद्दल अज्ञान ज्याला आहे, तो स्वाभाविकताच काय येईल त्याच्यात? अज्ञानामुळे आपण इकडे आलेलो आहे की मी मेन आहे, कारण मला कृष्ण नको आहे म्हणून प्रत्येक जीव सोचतो की मला एक माझं स्वतःचं किंगडम, सगळ्यांनी ते डांबलेलं आहे. तर त्या अज्ञानामुळे दंभ काय आहे? अग्र अं, दंभ म्हणजे अहंकार. सगळे तो म्हणून पहिले बघा आपल्याला भक्तीमध्ये आला तर म्हणलं तुम दास हो. म्हणलं, दास सर्वंट नका म्हणून. आपल्याला तुम्हाला वाटलं की नाही, म्हणजे तुम्हाला वाटलं की नाही माहित नाही, पण मला जेव्हा म्हटलं अरे तुम्ही दास, म्हणलं, दास दास नाही. आपल्याला दास फक्त म्हटलं तरी असं वाटतं शिवी देतात, हे की नाही? पहिले तुम्हाला वाटलं की नाही? काही मला मला तरी माहित नाही. बऱ्याच जणांना वाटतं अरे दास मी बोल रहे तुमने, सर्वंट नहीं, मैं बॉस बनने के लिए आया हूं. कंपनीमध्ये कोणी कोणाला दास म्हटलं तर, सर्वंट म्हटलं तर कोणी ऐकेल का? मॅनेजर बोलो. आजकाल ते पिऊन पण कोणी असेल तर त्याला पण काय म्हणतात? क्लिनिंग स्टाफ, सर्वंट नाही. हे आध्यात्मिक जगातलं भौतिक जगामध्ये याला म्हणून काय म्हटलेलं आहे? आध्यात्मिक जगात जे वरती आहे ते या जगात सगळ्यात खाली आहे. तर दासत्व प्राप्त करणे भगवंतांचं, म्हणजे जो दास आहे भगवंता तो म्हणतो मी सगळ्यांचाच दास आहे. त्याला हायएस्ट आहे डिग्री आध्यात्मिक. आणि या भौतिक जगात त्याला काय म्हणतात? अरे वो दास प्लीज नाही चाहिए. मी तो दास आहे तो पण स्वीकारायला तयार नाही की मी तो आहे. म्हणून हे अपोजिट प्रतिबिंब झालेलं आहे. तर अज्ञानामुळे अहंकार, तर आपण म्हणतो मला मान द्या, मी तुम्हाला मान देणार नाही. तर अशा व्यक्तीला, हे अशा व्यक्तीचा कोणाशी संपर्क झाला तो तू कसा वागेल? अहंकारी व्यक्तीशी संपर्क झाला पूर्वटपणाने वागेल तू, हे की नाही? जसं कोणी त्याचे तुमच्या म्हणजे स्त्रियांमध्ये कोणी भेटले म्हणा अरे आमचा आम्ही नवीन नवीन फ्लॅट घेतला आम्ही. म्हणून अच्छा कुठे घेतला? अच्छा त्याच्या मागे तर झोपडपट्टी आहे ना. म्हणजे काय झालंय पूर्ण आम्ही तर चांगले आम्ही मलबार हिल मध्ये राहत होतो, तुम्ही तिकडे घेतला. अच्छा तिथं तर झोपडपट्टी आहे, मग चांगलं नाही म्हणजे काय झालं उर्मटपणाने? मी महान आहे, तुम्ही लहान आहे जरी तुम्ही फ्लॅट घेतला. उर्मटपणाने बोलणे, यात दिसतो त्याचा अभिमान. प्रत्येक गोष्टीत तो काय झाला मी वरचढ आहे करण्याचा दाखव. इनफॅक्ट भक्तांमध्ये पण होऊ शकतं हे की मला मार्क जास्त आहे, मी भक्तिशास्त्रीमध्ये मला 80% आहे, तुम्हाला 78% आहे. फरक किती आहे? फरक किती म्हणतो? 2%. पण काय झालं ना, 2%ने मी तुमच्यापासून मी महान आहे. तो अभिमान जो आहे आपल्यासाठी तो घसरपट्टी करता काम करतो. भक्तीमध्ये जेवढं आपण काय करता, जप करतोय, भगवंतांची सेवा करतो, जी संपत्ती गोळा करतोय, या अभिमान दाखवून कोणाशी? इतर भगवंतांचे जे सेवक आहे त्यांच्या वर अभिमान दाखवून किंवा त्यांना कमी लेखून तो संचय त्यांच्याकडे देतो आपण. म्हणजे काय करतो आपण? जसे बँकवाले काय करतात? त्यांना लोन द्या, लोन घ्या, घरासाठी लोन. लोन घेतलं किती? 25 लाख. त्यांना किती पेमेंट करावं लागतं? 50 50 लाख. आणि ते 25 लाख कोणाकडनं घेतात? काही लोक इन्व्हेस्ट करतात, अरे बँकेत टाकले पैसे, तर ते तिकडनं घेतात, इकडनं देऊन टाकतात. तर सांगण्याचा उद्देश इथे आपला कनेक्शन काय आहे की एकाने संपत्ती जमा केली, त्याचे डबल संपत्ती तो दुसऱ्याला देत आहे. तर म्हणून प्रत्येक व्यक्तीने विचार करायला पाहिजे की अरे हा भगवंतांचा सेवक आहे, त्यामुळे मी याची सेवा केली तर याचे चांगले गुण माझ्यात आहेत. आणि मी उर्वटपणे मागले तर माझे चांगले सगळ्या संपत्ती त्याच्याकडे चालली आणि त्याचे दुर्गुण माझ्याकडे चालले. हे आपण भौतिकता आध्यात्मिक मध्ये घेऊन येतो ना, त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक अनुभव येत नाही. अरे भक्ती काम नाही करत.
ते भक्ती काम करते, पण तुम्ही तुमची भौतिकता सोडा. जसं उदाहरण सांगतात की एक व्यक्ती तोंडोरे हे सगळ्या ओबेरा हॉटेलमध्ये सगळे पार्टीला जातात. त्यांचा ड्रेस कोड असतो, हे की नाही? कोट सूट बूट काय जे काय असेल ते. तो मी पण जातो, तो बघून घेतो एकदा काय चाललंय. तो सगळा तो घालतो, तो बरोबर माहिती काढतो आणि जातो. कसं ते मग त्याला ते बघून सोडतात आतमध्ये. पण जसा जसा तो फिरतोय सगळेजण त्याच्यापासून दूर जातात. अरे हे काय अरे मी तुमच्यासारखाच आहे. सगळे कोटपीट सगळ्यांसारखं दिसतोय तो. फोटो काढला तर तो तसंच दिसतोय. पण सगळेजण त्याच्यावर दूर कसे चालले, काय जातात आहे? कारण तो स्नान करत नाही आला, तो पण त्याला वाईट कपडे काढले की झालं. तिथे सगळे स्नान करून परफ्यूम मारून आलेले आहे, आणि तो जेव्हा सगळ्यांसमोर जातो काय होतो? दुर्गंध येतोय. कशाचा? जिथे त्या परिसरामध्ये सगळे जे आहेत कनेक्शन मध्ये, त्यांना काय येतं? परफ्यूम येतो. हा व्यक्ती गेला की काय होत आहे? सगळे दूर होत. त्याच प्रकारे भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला काय शिकवलं आहे, म्हणजे भक्ती काय, त्याची बेसिक काय आहे? की प्रत्येक व्यक्ती जो आहे, म्हणून त्याला म्हणतो प्रभू, मी दास. याचा अर्थ काय? नावासाठी प्रभू नाही येतो. क्या प्रभू तुमने हे क्या किया, असं म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्याला प्रभू नाही, तुम्ही त्यांचा नोकर समजताय. म्हणजे त्याचं नाव प्रभू म्हणजे तुम्ही प्रभू म्हणजे काय म्हणा, अरे प्रभूजी आपले तुम्ही काय म्हणजे मी काय करू? नम्रता पाहिजे म्हणून प्रभू म्हणतोय ना. पण तर प्रभू नावाला नाही म्हणत आहे, ते ऍक्च्युली आपण तसं वागायला हवं. ते वागत नसलो तर आपण त्या पॅन्ट कोट पॅन्ट घातल्यासारखे आहेत भक्तांमध्ये आपण फिरतोय. पण कृष्ण दूर चाललेले आहेत तुमच्या. तिलकम कंठीम माळा चालू आहेत, 64 माळा, 128 माळा. पण व्यवहार जे भक्तांचे सेवक आहे त्यांच्यासोबत कसं आहे? ज्युनियर किंवा तुम्ही काय, तुम्हाला काय समज? तो अज्ञान, दंभ, उर्मटपणा, अभिमान दाखवणे, याच बेसिकली शेवटचं काय? पारुष्य म्हणजे खोचट बोलणे, खालून बोलणे, पारुष्य. तर हे सिम्पटम आहे. तो ज्याला ज्ञान आहे, त्याचा अहंकार नाही, जो सगळ्यांना मान देतो ना, अतिमानिता, आणि जो जो आत्मसंयमी आहे, त्याचं वचन जे आहे ते काय असेल? आपण बघितलं सौम्य, मार्दवम, मृदू आहे तो. तो मृदू बोलेल. कारण काय सगळ्या बॅकअप त्याचा आहे तो, हे की नाही? जसं तो बाकी सगळे ओबेरायमध्ये गेले, त्यांनी पूर्ण फॉलो केलं, स्नान केलं, आणि आणि तिथे तो जातो, तो बोलतो वेगळंच आहे. तिथे सगळे बोलतात हाऊ आर यू सर, क्या रे क्या चल रहा है. याच्या लक्षात म्हणजे नुसतं त्याचा पेहराव वेगळा नाहीये, म्हणजे आतून त्याची भाषा वेगळी आहे. म्हणणारे हा कुठून आला? हा म्हणतो की अरे भाई चलो बनाव, म्हणजे बॉम्बे भाषा. आणि तिथे सफिस्टिकेटेड काहीतरी चालू आहे की अरे सर, हाऊ वेअर टू इन्व्हेस्ट. हा जो त्याच्यात फक्त सगळे बेसिकली सांगण्याचा उद्देश, पूर्ण दैवी गुण नसतील, म्हणजे बॅग फ्रॉम बेसिक पासून नाही आहे त्याचा त्याची प्रगती, तर तो त्याचा जे फायनल एक्सप्रेशन जे आहे ते सौम्य नसेल. कसं असेल? पारुष्य. आणि कोणाला कोणाला आवडतं का अशा व्यक्ती, जो प्रत्येक गोष्टीत तुम्हाला खोचट बोलेल? हं? कोणीच आवडणार. पारुष्य जे आहे, कठोर उग्रपणे बोलणे, कठोरपणे बोलणे, दुसऱ्याला अं, कमी लेखून बोलणे, तर हे जे गुण आहे हे आसुरी गुण आहे. अभिजातस्य पार्थ संपदम आसुरी, तर याला संपद म्हणून म्हणजे आसुरी लोकांसाठी ही संपत्ती आहे. हे समजलं की नाही? म्हणजे याला संपत काय म्हटलेलं आहे? तर आता समजा इंडियामध्ये काय करन्सी आहे? रुपये, आहे की नाही? तर रुपये आले म्हणजे आपण म्हणतो "हा, माझ्याकडे 1 लाख रुपये आहे."
म्हणजे काय, ती माझी संपत्ती आहे ना. हे की नाही? तसं दैवी लोकांसाठी हे गुण म्हणजे संपत्ती. अरे माझ्याकडे हे गुण आहेत, हे मी जपून ठेवतो, संपत्ती. आसुरी लोकांसाठी अभिमान, दर्प. तर तो म्हणेल की हे माझ्यासाठी चांगलं आहे, म्हणजे माझी संपत्ती आहे ही, कमी नाही होऊ जायची. आणि मी लोकांना खोचड बोलतो, ही माझी संपत्ती आहे. म्हणून संपत्ती, संपत म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञान जेव्हा मिळेल तर म्हणेल हे मला खाली खेचतात आहे गुण, मला दैवी गुण समज. म्हणून ज्ञान जे आहे, आध्यात्मिक ज्ञान, हे बेसिक आहे. ते येईल जेव्हा प्रत्येक व्यक्तीने मनुष्य जन्म मिळाल्यानंतर गुरु स्वीकारणे, आध्यात्मिक गुरु. तेव्हा कुठे हे माहित पडेल, अरे मी हे करतोय ते मला माझ्यासाठी घातक आहे आणि हे चांगलं आहे. ओके. दैवी संपत विमोक्षाय निबंधा या आसुरी मत माशुचम संपदम देवी अभिजातो सुखान. तर दोनच गुण आहेत, दोनच प्रकारचे लोक आहेत, दोन साईडचे. दैवी जी संपत्ती आहे ती काय, मोक्षदायक आहे. दैवी सत्वगुणा झाला तरच शुद्ध सत्व जाऊन आपण, है की नाही. पण तमो आणि रजगुणामध्ये असेल तर ती बांधिलकी आहे, आपल्याला बंधनकारक राहते. परत आपल्याला आपल्या कर्माची फळं भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागेल. तर आता इथे कृष्ण युद्धासाठी कोणाला करताय प्रेरित, अर्जुनाला. तर युद्धामध्ये काय येईल, अभिमान, दंभ, म्हणजे त्याला वाटतं की मी दुसऱ्याला मारतो म्हणजे काय झालं, हिंसा. तर अर्जुनला वाटतं की अरे मी आसुरी संपत्तीचा आहे, म्हणजे मी आसुरी आहे का, कारण तुम्ही गुण सांगितले पहिले दैवी. तर कम्पॅरिझन केलं तर मला तुम्ही हिंसा करायला सांगताय. म्हणून तिथे भगवंत सांगतात मा शुच संपदम देवी, तू काळजी करू नको, चिंता करू नको. तुम्ही पांडव सगळे हे दैवी गुणांचा जन्मलेले, आणि तू जे युद्ध करताय ते काय, ती हिंसा नाहीये, ते धर्माचं रक्षण आहे. तो म्हणजे की शरीरात कॅन्सर झालेला जे आहे पार्ट, तो सर्जन जसा काढतो, तसा या समाजामध्ये कीड लागलेली आहे. दुर्योधन पार्टी, धृतराष्ट्र पार्टी, ती तुला काढायची सर्जन म्हणून, आहे की नाही. तर त्या सर्जनला कोणी मारत नाही की अरे तू जे काय केलं याला वाचवलं, पण त्याचं रक्त काढलं की नाही, त्याला चाकू मारला म्हणून त्याला मारतात का, त्याला पैसे देतात लोक, लाखो नाही. त्याप्रमाणे द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एव च, दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगामध्ये दोनच प्रकारचे जीव आहेत, दैव आसुरी. आता दैवी गुणांची विस्तारपूर्वक वर्णन झालेलं आहे. आता आसुरी प्रवृत्ती आपल्या या अध्यायामध्ये दिसतो. तर 7 ते शेवटपर्यंत इन द सेन्स 20 पर्यंत तुम्हाला चार्ट बनवतो आसुरी प्रवृत्ती काय, त्याच्या तात्पर्यामध्येच आपल्याला दिसेल की याचे गट काय, सेक्शन. तर फर्स्ट थिंग की व्यवहार. 7वा श्लोक म्हणतो व्यवहार कसा असतो त्यांचा. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरा सुरा, न शोचम नापि चाचारो, न सत्यम तेषु विद्यते. व्यवहार किंवा आचरण म्हणू शकतो. आचरण काय आहे? यांचं काय करावं आणि काय करू नये यांचंच त्यांना पत्ता नाही, आहे की नाही. तसं हा व्यक्ती गेला अबेर हॉटेलमध्ये, तर त्याला एक येतं की हात धुवायसाठी लिंबू आणि गरम पाणी येतं. थोडा रे लिंबू ज्यूस आहे, स्वतः लिंबू ज्यूस आणि ते मीठ आणि टाकून तो पिऊन नाही. म्हणजे अरे हा किती गावंढळ माणूस आहे, इथे आलेला आहे. काय झालेलं आहे, काय करावं काय करावं नाही ते माहितच नाही त्याला. तर त्याच प्रकारे दुसरी आहे शुचिरभूतपणा नाही. शुचिरभूत म्हणजे शौचम नाहीये. जसं म्हटलं की तो फर्स्ट दैवी गुण काय, शौचम. नंतर मग स्वाध्याय, तप, अर्जन, येतं की लक्षात. या सगळ्या गोष्टी पहिले तुमचे शुद्धीकरण पाहिजे, नंतर होईल तपश्चर्या, स्वाध्याय, दान. पण आसुरी गुणांमध्ये पहिलं काय, कुठल्याच प्रकारे प्रॉपरली स्नान नाही, दंत धन नाही,
कपडे बदलणे नाही. तसे तेच कपडे घालणे. हे झालं शारीरिक मलिनता. पण आतमध्ये जो विचारांचा जो मलिनता विचारांची, ती पण धुणे नाही, म्हणजे मंत्रोच्चारण नाही, देवावर भगवंतांवर विश्वास नाही, स्वाध्याय नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य दोन्ही सूची नाही. न अपिचा आचारो, सदाचार पण नाही आहे त्यांचा, आणि सत्य पण नाही आहे त्यांच्यामध्ये, कोणी विश्वास ठेवणार नाही. तर असदाचारी आणि असत्य बोलणाऱ्या व्यक्तींकडे कोणी पण विश्वास ठेवत, आहे की नाही. तर हे झाले प्रथम. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहुरन ईश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हे तुकम. लास्ट आहे 7व्या श्लोकामध्ये, न सत्यम तेषु विद्यते, की त्यांच्यामध्ये सत्य आढळत नाही. तर या सगळ्या काय करावे काय न करावेमुळे त्यांच्या कार्याने दुसऱ्यांना लाभ होत नाही, आहे की नाही. तर समाजामध्ये काही चांगलं करायचं असेल तर व्यक्तीने काहीतरी असं उत्कृष्ट करायला पाहिजे. जसं आता लोक म्हणतात स्वच्छता अभियान, तर सगळीकडे ते स्वच्छ करून टाकते. त्याला काय होईल, समाजामध्ये सगळीकडे क्लीनलीनेस होईल, म्हणजे आजारी पडणार नाही लोक, म्हणजे लाभ झाला, आहे की नाही. पण यांच्यामुळे सगळं उलट होईल. समाजामध्ये लाभ न होता त्रास जास्त होईल. म्हणून काय लिहिलंय की यांच्या जगाप्रती, भौतिक जगाप्रती यांचा दृष्टिकोन काय, 8व्या श्लोक मध्ये, भौतिक जगाबद्दल दृष्टिकोन यांचा काय काय आहे? असत्यम अप्रतिष्ठम ते, हे जग असत्य आहे, निराधार आहे, परमेश्वर नावाचं कोणी नियंत्रण नाहीये, आणि केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे जग निर्माण केलंय, आणि कामाखेरीज अन्य कोणते कारण नाही. हे त्यांची या भौतिक जगाबद्दल बघण्याची हा दृष्टिकोन आहे. हे का बरं आहे? कारण अज्ञान. जो ज्ञानी व्यक्ती आहे तो समजतो की अरे, भगवंत इतके दयाळू आहे की त्यांनी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तात्पुरती ही अरेंजमेंट केली आहे, जेणेकरून आपण शुद्धी होऊ, आपल्याला पश्चाताप होईल. ही संधी आहे चेक करायची की आपण चुकलोय. हे ज्ञान झालं की भौतिक जग म्हणजे एका पित्याने आपल्या जिद्दी मुलासाठी काय केलेलं आहे, एक प्रकारे बनवून दिलेलं आहे घर, तिथे जे काय करायचं ते कर, आणि स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न कर. पण आधीच म्हणलंय की इथे तुझा तो प्रयत्न सफल होणार नाही. पण जरी, कारण त्या स्वातंत्र्याचा त्यांनी काय केलेलं आहे, मान दिलाय, आंशिक स्वातंत्र्याचा. म्हणून आपण या भौतिक जगाकडे अं, वैराग्याने बघतो. पण काय म्हणतात त्याला, हेटफुल नाही होत आपण. हेटफुलला काय म्हणू आपण, अं, द्वेष नाही आपल्याला. अलग लक्षात. आणि या जगाचं मेन हेतू आपल्याला माहित झालेला आहे. हा कामासाठी बनवलेला नाहीये. त्याच्यातून निघणारे जे रिझल्ट आहेत त्यांनी आपल्याला वैराग्य निर्माण होईल. भौतिक जगात मेन हेतू काय बनवलेला आहे, की तुम्ही प्रयत्न करा आनंदाचा, पण नंतर वैराग्य निर्माण होईल. पण यांचं वेगळं आहे. ज्ञान नसल्यामुळे त्यांना भगवंताबद्दल माहित नाहीये, की या भौतिक जगाला निर्माता आहे. ते म्हणतात की असंच ऑटोमॅटिक झालेलं आहे. पदार्थ एकत्रित आले आणि संतती झालेली आहे. पण हे कधी कोणी स्वीकारणार नाही, जो ज्ञानी व्यक्ती स्वीकारणार नाही. प्रभुपाद लिहितात की यांचं म्हणणं आहे, जगत असत्यम हे प्रतिष्ठम, हे जग असत्य आहे, स्वप्नासारखे आहे ते. पण प्रभुपादला या पण स्वप्नाचा पूर्णपणे उपभोग घेण्याचा, हे
प्रयत्न करण्याचे तरबेज आहे. भौतिक जगाला कशा प्रकारे विविध प्रकारे भोग घ्यावा याच्यात तरबेज आहे. आणि म्हणतात का हे स्वप्न आहे. जर स्वप्न आहे तर वैराग्य यायला पाहिजे. आपण जमलं झोपलो आणि स्वप्न पडलं सपोज, कारण तुम्हाला अमेरिकेचा राज्याध्यक्ष बनवलं आहे किंवा तुम्हाला सगळ्यात 1,000 कोटीचं सोनं दिलेलं आहे आणि लगेच स्वप्न ब्रेक झालंय, तर तुम्ही परत जाता का? मग म्हणता अरे हे स्वप्न आहे. पण तो मूर्ख व्यक्ती आहे, तो परत जाईल, अरे ते पहिले घेऊन टाकतो नंतर उठतो. तर शाब्दिकरित्या अज्ञानी व्यक्ती बोलता की हे स्वप्न आहे. पण तुम्ही काय करता मग तो तो परत जाऊन त्या स्वप्न उपभोगायचा प्रयत्न करता. ही झाली आसुरी प्रवृत्ती. अज्ञानी आसुरी प्रवृत्ती. आणि या जगाला कोणी पण चालवणारा नाहीये असं म्हणतात, निराधार आहे असं ते म्हणतात. पण भगवंत म्हणतात मय्याध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचर. ही सगळी प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली चाललेली आहे. सगळे चल अचल हे माझ्यावर अवलंबून आहे. म्हणून यांचा हा जो भौतिक जगाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. हे दोन झाले दोन. पहिला काय झालाय हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आसुरी प्रवृत्ती प्रश्न येईल. फर्स्ट थिंग काय बघितलं आपण भौतिक जगाबद्दल, आपले आसुरी व्यवहार किंवा आचरण काय. सातवं. आठवं, भौतिक जगाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन. हे टायटल द्या आणि नंतर मी एक्सप्लेन करा. नंतर आहे एताम दृष्टीम अवस्तभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धय प्रभवंती उग्र कर्माणम क्षयाय जगतो हिता. त्याचा निष्कर्ष काय आहे जीवनाचा? अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढून घेणे. आणि हे आसुरी लोक जगाचा विनाश करतात. त्याच्यामुळे अहितकारी आणि उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. तर या लोकांची गती काय आहे? निष्कर्ष जीवनाचा गती ही आहे अहितकारी. स्वतःसाठी पण हितकारी नाही आणि संपूर्ण जगासाठी पण नाही. असे उग्र कर्म करणे, स्वतःवर नाश ओढून घेणे आणि पूर्ण जगाचा नाश करणे. तर त्यावर प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे आसुरी प्रवृत्तीमुळेच ज्यांनी भौतिक जगाचं संशोधन चालू केलं, तर त्यांचा मेन उद्देश काय असायला पाहिजे होता की अशा प्रकारे अं, जीवन प्रस्तुत करणे लोकांसाठी की जास्तीत जास्त वेळ अध्यात्मामध्ये द्यायला पाहिजे. पण परिस्थिती काय आहे? जीवनामध्ये असे संशोधन केले त्यांनी की जास्तीत जास्त वेळ तुम्हाला आहे अधिक इंद्रिय तृप्ती करा. हे की नाही, नवीन नवीन साधनाचा उपयोग. तर आता उदाहरण देऊ शकतो की पहिले कपडे हाताने धुत होते लोक, तंदुरुस्त राहायचे. हे की नाही, कारण श्रम आहे. भांडी घासायचे, झाडं आपलं घर झाडणे, अंगण झाडणे. या सगळ्या कार्यांनी स्त्रिया आणि जे पण सगळे जे व्यक्ती पण म्हणजे आपल्या कामाला जॉबला जायचे तर ऍक्च्युअल काम पायी जायचे किंवा सायकल चालवत, या सगळ्या गोष्टी, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लिनर, डिश वॉशिंग मशीन, या सगळ्या आणून काय झालेलं आहे काम साधारण केले. पण आळशीपणात होऊ दे, आळशीपणात आलेला आहे. व्यक्ती निरोगी नाही राहिलेला आहे. रोग झालेला आहे. बायकांना बॅक एक होतात कारण कधी वागलेच नाहीत. म्हणजे जे काय आता हे संशोधन आपण केलं नाही, कुठल्याही सुज्ञ व्यक्तीला माहित आहे की अरे, आता अमेरिकेत एक खूप हास्यास्पद फोटो आला होता की जिम मध्ये, जिम आहे जिम, वेट कम करो, इथे जाड व्यक्ती, तिकडे फिट व्यक्ती. आणि त्याच्या पायऱ्या आहे, पण पायऱ्याला एस्केलेटर लावलाय. 10 पायऱ्या आहे पण त्याला एस्केलेटर आहे. म्हणजे ते जायचं, तुम्हाला मोठा व्यक्ती जात आहे, तो आतमध्ये जाऊन काय करेल, तो व्यायाम करेल पैसे देऊन, पण ते पायऱ्या चढणार नाही. याला म्हणतात आसुरी प्रवृत्ती. काय करावं काय? अरे ज्याने तो जिम मध्ये झाला तर त्याने अजून पायऱ्या बनवा, चालत जा. मग ते अलग लक्षात. ह्या प्रकारे जीवनामध्ये जो हुशार आहे तो म्हणेल मी आजारी असताना काय करेल, व्हॅक्युम क्लिनर वापरेल आणि जे काय असेल कपडे धुवायला वॉशिंग मशीन. पण मी आता
मला माझे हात पाय चालतात आहे, माझी सवय आहे, माझा व्यायाम होतोय, आणि कपडे चांगले तुम्ही करेल, आणि आजारी आहे तुम्ही वापरेल, हे की नाही. आता काय झालं? ते वापरून आजारी झालेलो. हा, भरपूर जण बीपी, ब्लड प्रेशर, आय मीन ते सगळ्या सगळ्या गोष्टी, बॅक हेड एक, कारण त्यांचा उपयोग केला नाही. या सगळ्या शरीराचा उपयोग केला नाही तर ते काय होतात, त्याची शक्ती चालली जाते. त्याला म्हणतात, हे तर हे तर प्रभुपाद म्हणतात, मानव समाजाची प्रगती ही नावाखाली होऊन ते ऍक्च्युली त्याचा व्यवस्थित उपयोग करू शकले नाही. पण आसुरी लोक यांनी अण्वस्त्राचा शोध लावला, एक टाकला की सगळी पूर्ण जनताच गायब. तर आण्विक जे शस्त्र आहेत, याचं संशोधन कशासाठी केलं लोकांनी? जगाचा विनाश करण्यासाठी. ही आसुरी प्रवृत्ती, ही ह्युमन इंटेलिजन्स किंवा मानवी बुद्धी जी आहे, यांनी लोकांचं हित कसं होईल हे पहिले बघावं लागेल, हे की नाही. पण जिथे बघताय की अरे माझ्यावर संकट आलं तर माझ्याकडे काय पाहिजे, असं पाहिजे की मी सगळ्यांना नाश करू, त्याच्यात बुद्धीचा वापर झाला. कामम आश्रित्य दुष्पूरम दंभ मान मदान्विता मोहात गृहीत्वात असद्ग्राहात अप्रवर्तयन्ते अशुची व्रता. या व्यक्तींचे कर्म कसं आहे? कधी तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेणे, खोटा गर्व, प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबून सदैव मोहित राहणे, अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यात व्रतस्थ झालेला आहे. तर प्रत्येक कार्यामध्ये खोटा गर्व, खोटी प्रतिष्ठा, आणि वागण्यामध्ये मद, म्हणजे मंदाधुंद. मद कुठला? अहंकाराचा, की मीच आहे सगळं, माझ्यामुळे सगळं चाललंय. आणि क्षणभंगूर गोष्टींसाठी आकर्षित आहे. क्षणभंगूर गोष्टी म्हणजे या भौतिक जगात आपल्याला जे जे काय काय एंटरटेनमेंट बनवलेलं, हे काही काळासाठी आहे, पण तो आपला वेळ वाया घालवतो व्यक्ती. त्यासाठी प्रभुपाद लिहितात की असे लोक स्वतःच आपल्या परमेश्वराची निर्मिती करतात आणि स्वतःचे निर्मित मंत्रोच्चारण करतात. तर वैदिक मंत्र दिलेला आहे, वैदिक सांगता की कृष्ण आहे, पण हे स्वतःच गोष्टी स्वतःच काय करतात? अशुचिव्रता, म्हणजे चार नियमांचं पालन करत नाही. मदिराची, द्यूत आणि मांसाहार याकडे आकर्षित होतात, म्हणून शुची नाहीये. म्हणून ते म्हणला अशुचिव्रता, म्हणजे यांनी व्रत घेतलंय आम्ही हे करणारच, अशुची असेल तर. तर अशा प्रकारे व्यक्ती जो कर्म करेल, आचरण करेल, तर त्याची गती काय होणार आहे? चिंताम अपरिमेयां च प्रलयांताम उपाश्रिता कामोपभोग परमा एतावत इति निश्चिता आशापाश शतेर्बद्धा काम क्रोध परायण विहंते काम भोगार्थम अन्य अन्यायेन अर्थसंचया. तर जीवनाचा एकमेव उद्देश आहे इंद्रिय तृप्ती करणे. त्यासाठी काय लागतं? इंद्रिय तृप्ती करण्यासाठी काय लागेल? अरे पैसे लागणार नाही का? धनसंचय फुकट मध्ये होणार का? म्हणजे मग त्या धनसंचय करण्यासाठी तुम्हाला पगार किती आहे? थोडं कमी आहे, 20,000. मग तो 20,000 होईल का इंद्रिय तृप्ती? तर म्हणून अन्याय ना, म्हणजे मग भ्रष्टाचार काय जे काय करायचं ते वाढवा, कारण मग इंद्रिय तृप्ती पाहिजे. जीवनाचा मेन एम काय? पाप क्षय झालं चालेल, मी नंतर मीच एवढी गेलो तरी चालेल, कारण माहितच नाही, ते ज्ञान नाहीये. पण इंद्रिय तृप्ती झाली पाहिजे, कारण शेजार त्यांनी कार घेतले, शेजारचा गळ्यात सोनं घालतोय, मलाही पाहिजे. मग न्याय असो अन्याय असो, मला काय पाहिजे? धनसंचय झाला की मी इंद्रिय तृप्ती करून दाखवेन, मी पण हॉटेलमध्ये जातो, हे की नाही, माझ्याकडे सगळं आहे. हे झालं. आणि तसा संघ केल्यामुळे हजारो आशा इच्छा निर्माण करतो.
आशा पाश शतेरबद्धा. हे इच्छा पूर्ण नाही झालं तर जीवन मग व्यर्थ आहे. एक दिवस एक जीवनात एकदा स्वित्झर्लंड नाही गेलो, स्वित्झर्लंडला नाही गेलो तर माझा थू असतो माझ्या जिंदगीत. अशा लोकांनी काय प्रण केलेले आहे काय. आता असं आहे की एकदा तरी विदेशात जायचंच आहे लोकांना वाटतं. आणि म्हणून याचा फायदा कोण घेत आहे? ट्रॅव्हलिंग एजन्सी मस्त काढतात ते. एवढ्या रुपयामध्ये तुम्ही इकडे दुबईला जाऊन यायचं, ऑस्ट्रेलियाला जाऊन येतात. तर लोकांना वाटतं, चला आपल्या इच्छा अशा संदर्भात त्यासाठी काय करतील, लोन घेतील लोक. काही लोक म्हणतात लोन घेऊन बघू पण एकदा जाऊन यायचं. मग त्यासाठी मग जो वेळ आपण भक्तीमध्ये करू शकतो त्यासाठी एक्स्ट्रा काम करावं लागेल, है की नाही. म्हणून इवन भक्तही त्यामध्ये येऊ शकतात. काय येऊ शकतात की जर ठीक आहे, जर मला माझ्या काय वाढलेलं आहे, लाईफस्टाईल वाढलेला आहे, त्यासाठी पैसा जास्त लागतो, पेमेंट करायला ईएमआय द्यावं लागेल. मग कॉम्प्रोमाइज कुठे होईल? पैसा कमवणे म्हणजे पैसे जास्त काम करणे. जास्त काम करणे म्हणजे जास्त वेळ गेला. जास्त वेळ तिकडे गेला म्हणजे इकडे साधनेसाठी वेळ गेला. कॉम्प्रोमाइज झाला. म्हणून महत्वाचं आहे की कितपत आपल्याला आपली आपलं जीवनशैली काय, आपलं ध्येय काय ते आखणे. की दुसऱ्यांच्या दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्यांच्या राहणीमानानुसार आपले ध्येय नको. अरे त्यांनी केलं तर मी केलंच पाहिजे, नाही तर काय लायकीचा नाही, अशी लोकांची पद्धत झाली. आणि भक्तही समजा तसा विचार करत गेला तर आपल्याला त्याच्यात काही फरक नाही आहे. तर हे करू न शकल्यामुळे काय होत आहे, चिंताम अपरिमेयमच, मरतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असतात. लोकांकडे पैसे पण आहे सध्या, पण झोप नाही आहे. म्हणून काय घेतात, ते झोपेच्या गोळ्या घेतात. मेंटल सायकोलॉजिस्ट कडे जातात की मेंटल प्रॉब्लेम. काय उपयोग त्या या सगळ्यांचा? भरपूर ऐश्वर सगळ्या जगात आहे, पण जे एखाद्या व्यक्तीकडे नाहीये तो शांत झोपू शकतोय दगडावर. आणि त्याच्याकडे सॉफ्ट बेड पण असेल आपल्या व्यक्तीकडे, त्याच्या एवढं नाही आहे. अज्ञान आहे सगळ्या भगवंतांबद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल अज्ञानाबद्दल नाही आहे, आध्यात्मिक ज्ञान नाही आहे. तो व्यक्ती त्याला कितीही दिलं, आंतरिक जो प्रॉब्लेम आहे तो त्याला चिंताच देईल. म्हणून काय म्हटलंय, या भौतिक जगाचं एक लक्षण काय? चिंता, एन्झायटी, मानसिक असंतुलन. आणि या व्यक्तीचे विचार काय आहेत? तर अशा व्यक्तीचे नेहमी विचारसरणी वेगळी असते. कारण असं राहणीमान आहे तर तो जगण्यासाठी कसा विचार करतो, काय करणे. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम, इदम अस्तिदम अहिमे भविष्यति पुनर्धनम, असो मया हतक्षत्रुर्हनिष्ये चापरानपि, ईश्वरोऽहम् अहम भोगी सिद्धोऽहम बलवान सुखी, आढ्यो बीजनवानोस्मि वानस्मि पुण्योस्ति सदृशो मया, यक्षे दास्यामि मोदिष्य इति अज्ञान विमोहिता. तो विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. 5 वर्षानंतर करोडपती, विकास होते त्याला अरबपती. इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेलच. इन्व्हेस्ट करताय मी. तो कॉम्प्लीट काय त्यांचं एनर्जी याच चालले विचार कर. एवढं आहे तेवढं वाटत, तेवढं आलं तेवढं इसको इन्व्हेस्ट किया तर तोच. आता प्रॉब्लेम हे आहे, एक तो वाढवणे, पण शत्रू टपलेले आहे क्रिकेटाला. हा शत्रू आहे, हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. त्याच्यामुळे आता मी कोण राहिला, मी ईश्वर आहे आता. मी भोगी आहे, भोगता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. तर मी कधी बलवान आणि सुखी राहील, त्यांचं म्हणणं धनसंचय. सगळ्यांची सिक्युरिटी कशात आहे? धनसंचय आहे. असे कोट्याधीश व्यक्ती आहेत ज्यांना पचन पण होत नाही, असे असे दोन व्यक्ती आहेत. शारीरिक कारण अशा प्रकारे
राहणीमान ठेवलाय, शरीराची आणि मानसिक क्लिनलीनेस नाहीये, धनसंचय झालाय, पण डायजेशन नाही. म्हणजे बेसिक खाण्यासाठी म्हणजे व्यक्ती जो आनंद प्राप्त करू शकतो प्रसाद, तेही सुख नाही. मी तरी बलवान आणि सुखी कशामुळे? बँक बँक माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असल्यामुळे मी धनाढ्य मनुष्य आहे. एक लोकांना हे काय असतो, सुखाचा अनुभव नातेवाईकांसमोर आपलं वैभव दाखवणे. आज माझी नवीन साडी आहे, जे काय असेल, सगळ्या साड्यांपेक्षा माझी साडी आहे. किंवा दुसरं म्हणजे माझ्याकडे घड्याळ रोलेक्स आहे, जे काय असेल, सगळ्यांकडे टपरट आहे, माझ्याकडे आहे. ते दर्शवणे. तर म्हणजे मी धनाढ्य आहे. त्याला ते जे सुख आहे, किंवा सगळे म्हणतील अरे ये आया, अरे आगे आगे, तर त्याच्यात तो ईश्वर भाव आहे. त्याच्यासाठी तो जगतो या भौतिक जगात. काय कृष्णासारखं मला पॉप्युलरिटी मिळाली. माझ्यासारखा बलवान सुखी तर कोणी नाहीये. तर मी यज्ञ करेन, दान देईन, याप्रमाणे मी मौज मजा करेन. तर या सगळ्या मागे हे काय, की धार्मिकता पण दिसली पाहिजे. कारण त्यांना हे माहित आहे, जरी मी अधार्मिक आहे, तरी या समाजामध्ये मला ऍक्च्युअल मान मिळणार नाही जोपर्यंत मी धार्मिक दाखवलं नाही. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले, त्याची विचारसरणी अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृत प्रसक्ता काम भोगेशु पतंती नरकेशु. त्या प्रकारे अनेक चिंताने भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्ती होतात आणि नरकामध्ये पतित होतात. तर आपल्याला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. आसक्ती अशी आहे की जसा एखादा व्यक्ती आसक्त झाला कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही गोष्टीला, तर ती गोष्ट आल्यानंतर तो म्हणून मी घ्यायचंच आहे. उदाहरणार्थ, जसं आता नेट, आपल्याला नेट आहे, त्याला किती लोक आसक्त झाले आता. लहान मुलं देवत नाही जोपर्यंत त्यांना ते दाखवलं नाही. याला म्हणतात आसक्ती. तर ही आसक्ती आपण बघतोय आता असुरांमध्ये. विचार कर, तर असुर जी व्यक्ती आहेत, जर या त्यांच्या आतापर्यंत आपण जी चर्चा केली, याला जेव्हा आसक्त झाले, असुचिर अहिंसा, असुचिर हिंसा, या सगळ्या गोष्टी, सगळ्याचा विनाश करणे, स्वतःच पण हितकारक नाही समाज, यांनी काय होणार आहे, ते नरकातच पतन होईल ना. स्वर्ग नाही मिळणार, नरक. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानवदान्विता जगन्ते नाम यज्ञेस्ते दंभेना अविधिपूर्वकम. आसुरपणे जे आहेत ना, त्यांना माहित आहे की धार्मिकता या भौतिक जगामध्ये एक असं आहे, ते कधी जाणार नाही. जो व्यक्ती धार्मिक आहे त्याला लोक मान देणार नाही. म्हणून ते म्हणतात की आपल्याला श्रेष्ठ मानणे पण जरुरी आहे. माझे कार्य जरी अश्रेष्ठ आहे, म्हणून सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने बदांध झालेले लोक कधी कधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता अहम भावाने केवळ नाम मात्र यज्ञ करतात. त्याला बा यज्ञ करू, नंतर नंतर आपले बाटली उघडू, म्हणजे हे चार नियम नंतर तो पहिले यज्ञच करून टाकू. तर या प्रकारे जे आहेत, तर याच्यामध्ये मेन काय आहे, अविधीपूर्वक लिहिलं. तर विधीपूर्वक जर गोष्ट केली तर त्याचं फळ मिळेल. अविधीपूर्वक गोष्टी नावापुरता केल्याने काही फळ मिळत नाही. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता मम आत्मपरदेहेषु प्रद्विष्यंतो अभ्यसूयका. तर मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले असलेले लोक आपल्या देहामध्ये व इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या अर्थाने खऱ्या धर्माची निंदा करतात. तर भगवंत म्हणतात, या लोकांनी, हे लोक फक्त इतर जीवांना त्रास देत नाही, त्यांच्या काय म्हणतात त्याला, हृदयामध्ये स्थित परमात्मा म्हणजे भगवंतांनाही त्रास आहे. कारण काय, आपण तसं बघितलंय की भगवंत म्हणतात, भगवंत हे साक्षी आहे. त्यांना कधी पण हे इच्छुक नाहीये की अरे सगळ्यांचा तो काय होतोय, सगळ्यांना त्रास होतो. तो आपण पण
सेन्सिटिव्ह आहे. विचार करा भगवंत किती सेन्सिटिव्ह आहे, हे की नाही. त्याला म्हणतात भावग्राही. त्याला म्हणतात की छोटासा पण सेवा करायला ते स्वतःला पूर्ण देते. त्याला म्हणतात भावग्राही जन. ते आपल्यापेक्षा किती सेन्सिटिव्ह आहेत बघून. त्या कार्याने त्यांनाही त्रास होतो, समजलं की नाही. त्याचं असे त्यामुळे लिहिलंय की हे व्यक्ती भगवंताचा द्वेष करून त्यांनाही एक प्रकारे त्रास देतात. तर यांची गती काय, तर भगवंत पण म्हणतात अरे हा स्वतःला त्रास देत आहे मला, ठीक आहे, पण बाकी सगळ्या जमानाला त्रास देतो. म्हणून तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामी अजस्रम अशुभान आसुरीश्व योन आसुरीश्व एव योनिषु. हे जे द्वेषी व्यक्ती आहे, क्रूर आणि नराधम आहेत, त्यांना मी चिरकाळासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनींमध्ये टाकत आहे. तर सिंपल काय आहे की जसे कर्म तसे तुम्हाला योनी मिळेल. तर या मनुष्य जन्माचा तुम्ही आपण दुरुपयोग कोणी केला, हे तर ज्या ज्या प्रकारे त्याचा दुरुपयोग केला तशी योनीत आपल्याला मिळणार आहे. तर आसुरी, तो मनुष्य आहे पण वागणूक आचरण आसुरी आहे, तर जन्म कसा मिळेल, आसुरीत मिळणार. तर भगवंत म्हणतात की मी अशा लोकांना विविध आसुरी योनीमध्ये टाकतो. कारण तिथे त्यांना त्यांच्या ज्या आसुरी प्रवृत्ती प्रकट करायला मुभा मिळेल, कारण स्वातंत्र्य दिल्यानंतर. जर अशा व्यक्तीला दैवी याच्यात टाकलं तर तो तिथे गडबड करेल, आहे की नाही. म्हणून जसं त्या ओबेरा हॉटेलमध्ये तो गेला, त्याला म्हणतील हरे कृष्णा, तुम्ही इथे नाही, तुम्ही त्या हॉटेलमध्ये जा जिथे तुमच्यासारखे आहे. आलं लक्षात. त्या प्रकारे भगवंत अशा व्यक्तींना आसुरी योनी म्हणतात. तर तिथे काय होतं, आसुरीम योनिम आपन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्येव कौंतेय ततो यामती अधमाम गती. तर तिथे ते वारंवार जन्म करून घेऊन काय करतात, आसुरी प्रवृत्तीच प्रकट करतात. तर तिथे अजून त्यांचा त्यांचा संघ काय, आसुरी. त्यामुळे अजून आसुरी प्रवृत्ती होऊन हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त. म्हणून जो गुण आपण स्वीकारला त्यामध्ये आपल्याला प्रगती होईल. सत्वगुण स्वीकारला तर भगवंत तेवढा प्रेरणा देतील, तेवढा काय करतात ते प्रोत्साहन देतील. आणि भगवंत म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सदा मी भजन. तू माझ्याकडे जसा आला तसं मी तुम्हाला फळ देणार. आसुरी प्रवृत्ती तर आसुरी प्रवृत्ती घे, तर त्यामुळे त्यांची अधमगतीला प्राप्त. म्हणून म्हणतात त्या भगवंत त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मन काम क्रोध तथा लोभ तस्मात एतत्रयम तजेत. हे काम लोभ आणि क्रोध, काम क्रोध लोभ हे मेन आसुरी प्रवृत्तींचे काय म्हणतात त्याला शीर्षक आहेत किंवा मेन गुण आहेत त्यांचे आसुरी लोकांचे, जे हमखास व्यक्तीला नरकात नेत. म्हणून भगवान म्हणतात बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्वरित त्याग केला पाहिजे, कारण हे आत्म्याचा विनाश करते. अधमगतीला म्हणजे विचार करा, पाताळ लोकांमध्ये किंवा एकदम अधम कीटक योनीमध्ये आहे तो, हे की नाही. तर हे एकदम आसुरी नंतर काय प्राणी प्राणी मात्र मिळून जाईल. एतेर विमुक्त कौंतेय तस्मात् तमोद्वारे स्त्रिभिर नरः आचरती आत्मन श्रेय ततो याती परामगती. हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटला तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. म्हणून ज्या परिस्थितीत आपण आहोत त्या परिस्थितीत मध्ये त्या तिघांपासून दूर राहणं, काम क्रोध लोभ, तर आपण आध्यात्मिक साक्षात्कारासाठी प्रगती करू. कधी करणार आपण हे तीन 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 त्याग कधी करू आपण. यह शास्त्रम विधी उत्सृज्य वर्तते कामकारता न स सिद्धी मवाप्नोति न सुखम न परांगती. जे लोक का लोक हे काम क्रोध लोक सोडू शकत नाही, कारण ते शास्त्र विधीचा त्याग करतात. शास्त्र फॉलो नाही केले तर ऑटोमॅटिक हे जे शत्रू आहेत हे काम क्रोध लोक बसलेले आहेत, आपल्याला कवच नाहीये. तर त्यामुळे आपण काय करतो, शास्त्र जे आपल्याला प्रोटेक्ट करण्याचे आहे, आपलं आचरण
आपले विचार, आपला दृष्टिकोन सात्विक करण्यासाठी शास्त्र फॉलो करणे आवश्यक आहे. पण त्याचाच त्याग केला आपण तर काय होईल? लोक लहरीप्रमाणे वागतात. मेरे को ऐसा लगता तो मैं किया, है की नाही? लोक काही पण करतात शास्त्र सोडून. तर त्या लहरीपणाने वागल्यामुळे काय होतं? व्यक्तीला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. म्हणून आपण समजा हे तीन सोडायचे असेल आपल्याला, तर तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हति. प्रत्येक व्यक्तीने म्हणून काय करावे? मनुष्याने शास्त्र विधींद्वारे कुठलं कार्य व्यवस्थित आहे, कुठलं हे अकार्य आहे, हे हा भेद जाणून घ्यावा. कुठल्या कार्याने प्रगती होणार, कुठल्या कार्याने अधोगती होणार, हे ऍटलिस्ट पहिला ज्ञान प्राप्त करा, नंतर त्याच्यावर अंमल करा. अशा विधिविधानाने जाणून मनुष्याने कर्म करावं, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हळूवारपणे फर्स्ट स्टेप की बोल ठीक आहे, तमोगुण रजगुणात आहे, रजगुणातून सत्वगुण काढण्याचा प्रयत्न करा. नंतर शुद्ध सत्वात घ्या. तर आपण इवन कठोर घोर कलियुगामध्ये पण जर सत्संग आपला बाह्य आणि अंतर शुची निर्माण ठेवली, आपलं ठेवली आपण, शुची ठेवली, स्वच्छता, शारीरिक स्वच्छता आणि मानसिक आणि बौद्धिक आणि आत्म्याची शुद्धी. तर यासाठी शास्त्र पठन, भगवंतांचं नाम जप, भगवंतांची सेवा, सत्संग करणे, या सगळ्या गोष्टींनी आपण आंतरिक सूची निर्माण करू शकतो आणि शाबूत ठेवू शकतो. असं असेल तर आपल्यावर हे अटॅक जे आहे, काम, क्रोध, लोभ, याचा प्रभाव होणार नाही. जसं एखादा काय त्याचं नाव म्हणतात, सैनिक आहे, त्याने चिलखत घातलाय, त्याचा तो पण मुकुट पण आहे आणि जो आहे त्याच्याला किती पण वार होता तर त्याला काय प्रोटेक्शन आहे, हे की नाही? काम, क्रोध, लोभ, जसं त्याचा कुठले पण बाण येतात, तलवार आहेत, पण ते चिलखत जे आहे त्याला ते काय करताय? रक्षण करतात. तसंच आपल्याला हे जे शास्त्रोक्त आपलं आचरण आहे ते आपल्याला संरक्षण देईल या काम, क्रोध, लोभ. ठीक आहे ना? तर हे हा आहे दैव आसुर संपद विभाग योग. त्यात आपल्याला काय बघायचं आहे? फर्स्ट प्रश्न की दैवी संपद काय आहे, एक्सप्लेन करा, म्हणजे सविस्तर लिहा. दैवी लोकांची संपत्ती काय आहे आणि विशिष्टपणे आसुरी प्रवृत्ती काय आहे, ही याचे पण संक्षिप्तपणे, विस्तारित, सॉरी नॉट संक्षिप्त, विस्तारित, विस्तारित आहे ते. संक्षिप्त आपण एक दुसरा विचारणार होतो 15व्या अध्यायामध्ये, मी सांगणार आहे ते. या अध्यायामध्ये दोन शब्द प्रश्न झाले. एक दैवी संपत्ती स्पष्ट करा, एक आसुरी संपत्ती स्पष्ट करा. 15व्या अध्यायामध्ये मी तुम्हाला हा प्रश्न दिला नव्हता की कशा प्रकारे जीव हा संपूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहे, हे स्पष्ट करा. हम्म? दिला होता ना? हा, मी मला वाटलं विसरलो. हरे कृष्ण. जय प्रभुपाद की.